आम्हाला 100% माहिती आहे की सावंत मॅडम आहेत, कपिल पाटील साहेब हे नक्कीच चांगल्या पद्धतीने काम करते आणि 100% ते निवडून येते. कपिल पाटील आणि सोनाली सावंत हे गावाचा पाठिंबा फुल आहे. आजचे दिन कोणासाठी आणले? गोरगरिबासाठी नाही, हे मोठ्या लोकांच्यासाठी आजचे दिन आणले. आम्ही ह्यावेळेला काँग्रेस या पक्षाला प्रचंड मतांनी निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांचं मिस्टर पण गेले 10 वर्ष झालं, म्हणजे गावासाठी काय लागलं तर देतात वगैरे करतात. ते पण जाऊत की बाबा त्यांनी काय विकास केला आहे यासाठी स्टेजवरती येऊन त्यांनी समोरासमोर आमच्या संग चर्चा करावी. पुन्हा संधी काँग्रेसला मिळावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. ते येणार आमच्या दोन्ही शिटा येणार आहे. तरुण पिढीला त्यांनी साथ दिलेली आहे. सावंत चांगला आहे काम, निवडून येणार त्यांनी. सावंताचं काम चांगलंच आहे. तो राजकारणामध्ये जसा चेहरा हवा असा चेहरा ह्या सोनालीताईंचा आहे. खूप ॲक्टिव्ह असं बघायला गेलं तर उमेदवार आत्ताचे काँग्रेस पक्षाकडून दिलेले आहे. इथं कुणाच वार आहे? सोनाली सावंत, बादोली जिल्हा परिषदमधून सोनाली सावंत मॅडम आणि कपिल पाटील पंचायत समिती. सावंत मॅडम आणि कपिल पाटील. सोनाली सावंत. सोनालीताई सावंत. सोनालीताई सावंत आणि कपिल पाटील साहेब आहेत. कपिल पाटील आणि सोनाली सावंत. कुठला पक्ष बाजी मारला असं वाटतं? काँग्रेस बाजी मारेल बाबा. काँग्रेस बाजी मारले 100%. यावेळी तर काँग्रेसचे काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यावरती काँग्रेस. ह्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची सत्ता येणार. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्वत्र आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते. या निवडणुकांसाठी दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 7 फेब्रुवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघामध्ये जातोय, तेथील असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतोय. त्या मतदारसंघात कोणत्या पक्षाची हवा आहे, त्याचबरोबर कोणता उमेदवार बाजी मारेल, लोकांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण, एकंदरीत त्या मतदारसंघाचा कितपत विकास झाला आहे आणि अजून देखील काय समस्यांचा सामना देखील नागरिकांना करावा लागतो हे आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय बादोली जिल्हा परिषद मतदारसंघातील वाठार या गावामध्ये. या ठिकाणी काही नागरिक चर्चा करताना आपल्याला बघायला मिळते. जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. अनेक वर्षांनी निवडणुका आल्यात, काय विकास झालाय का इथला? विकास झालेला नाही का? काय काय समस्या आहेत? आता रस्त्याची समस्या आहे. समोर रस्ता दिसतोय तुम्हाला बघा. अजून काय समस्या आहेत? समस्या भरपूर आहेत तशा. या समस्या सोडवण्यासाठी कुणाची सत्ता यावी असं वाटतं? राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे राजूबाबा आवळे राजूबाबा जयवंत आवळे यांचं हे यायला पाहिजे आता. काँग्रेसची कोण आहे तिकडे? जिल्हा परिषदला कोण उमेदवार आहेत? जिल्हा परिषदला सोनाली सावंत आणि पंचायत समितीला कपिल पाटील. लोक इसनी मतदान करतील काय? 100% करते. कशाबद्दल? कारण आता भाजपची महागाई वाढल्यामुळे सगळीकडे आता ते हेच होणार ना. आपण लोक म्हणतात भाजपनं आजची दिन आणलं म्हणतात. आजचे दिन आल्यावर काय आजचे दिन? कशाचं आजचे दिन आले? आजचे दिन नाही आलेलं, महागाई भरपूर वाढली. आजचे दिन देतात, इकडे देतात, तिकडे वसूल करतात. सगळं कशाचे आजचे दिन आले? काय होईल या निवडणुकीत? हे काँग्रेस बाजी मारेल बाबा. लोकांनी काँग्रेसला का मतदान करायचं? हे महागाई भरपूर वाढलेली आहे. महागाईमुळे काँग्रेसला मतदान करणार, दुसरं काय नाही. सावंतांचं काम कसं आहे? सावंत चांगलं आहे काम. त्यांनी तर बघूया आता चांगलं जर काम आहे तर काय करतात आणि बघ निवडून आल्या. लोक यावेळी पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील? पक्ष बघून मतदान करणार. काय असेल 7 तारखेचा निकाल? काँग्रेस बाजी मारणार. काका, तुम्हाला काय वाटते? एकत्र खूप वर्ष निवडणूक आल्यात, याआधी प्रशासक होतो, काय केले का प्रशासकांनी? प्रशासकाने तर काही केलेलं नाही काम, म्हणजे त्यामुळे आता इलेक्शन लागलेलं, त्यामुळे काँग्रेस बाजी मारले 100%. काय सांगाल, जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषदेने कामं केली पाहिजे लोकांची, काय लोकांच्या समस्या आहेत त्या झाल्या पाहिजेत पूर्ण, एवढंच. पण लोक काँग्रेसला मतदान करतील काय? करतील यावेळी, कारण बघितले त्यांनी आता 5-6 वर्ष 10 वर्ष झालं भाजप सत्ता आहे, त्यामुळे बघितलेले त्यांची कामं, त्यामुळे पुन्हा संधी काँग्रेसला मिळावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. काय वाटते की पक्ष बघून मतदान होणार काय व्यक्ती बघून होणार यावेळी? आता पक्ष बघूनच व्हायला पाहिजे, कारण काँग्रेस पक्षाला पण 10 वर्ष बॅक साईडला गेलेलं आहे, त्यांना आता पुढं आलं पाहिजे काँग्रेस पक्षाने. पण जनता म्हणते भाजपनं आजचे दिन आणले म्हणते. आजचे दिन ते आजचे दिनच आहेत, पण लोकांमध्ये नाही आहे ते आजचे दिन. कोण बाजी मारले या निवडणुकीत आणि 7 तारखेचा निकाल काय असेल? 7 तारखेचा निकाल यावेळी जिल्हा परिषद बादोली जिल्हा परिषदमधून सोनाली सावंत मॅडम आणि कपिल पाटील पंचायत समिती निवडून येतील येणार. लोकांनी यांनाच का निवडून द्यायचं? कामं आता बघ, कोण नवीन तरी उमेदवारी आले पाहिजे नाही. निवडून न दिलं तर काम त्यांचं कसं करणार? या अनेक वर्षांनी जिल्हा परिषदच्या निवडणुका आल्या, या बादोली जिल्हा परिषद मतदारसंघात कोण बाजी मारला असं वाटतंय? काँग्रेस. सावंत मॅडम आणि कपिल पाटील. लोक काँग्रेसला मतदान करतील यावेळी?
करायलाच लागणार लोकांनी. कशाबद्दल? पर्यायच नाही आता. भाजपला वैतागलीत लोक आता. अहो, भाजपनं आजची दिन आणली आहे. काय आजचे दिन आणल्यात बघितलं की आता आजचे दिन सगळ्यांचे दिन जनता बघायला लागली ना. काँग्रेसशिवाय पर्याय काँग्रेसशिवाय पर्याय नाही. अहो काय आता गेल्या बॉडीनं तर काय इथं आमच्यात काम केलंय, काय निधी दिलाय गावाला. त्या आमदारांनी निदान दिलाय तर आम्हाला निधी. तिने काय केलेलंच नाही आमच्यासाठी. काय म्हणून त्यांच्या मागणं जायचं. हां लोक यावेळी पक्ष बघून मतदान करणार का व्यक्ती बघून करणार? व्यक्ती बघून बी होईल पण 99% पक्ष बघणार लोक. पक्षाला उभारी परत मिळणार काँग्रेस पक्षाला. लोकांनी सावंत मॅडमांनाच का मतदान करायचं? पक्षाकडे नाहीत म्हणून. काम कसं आहे त्यांचं? काम चांगलं आहे त्यांचं मिस्टर पण गेले 10 वर्ष झालं म्हणजे गावासाठी काय लागलं तर देतात वगैरे करतात ते लोक. चांगले आहेत राहुल सावंत. त्यामुळं लोक मतदान करणार त्यांनाच. काय होईल या निवडणुकीत? ते येणार आमच्या दोन्ही शिटा येणार आहे. तुम्हाला काय वाटतं इकडे कुणाचं वार आहे, कोण बाजी मारला असं वाटतं? इकडं ह्यावेळी तर काँग्रेसच बाजी मारणार ही 100% गॅरंटी आम्हाला. कारण ह्याच्या अगोदरचं ज्या गोष्टी होत्या त्या लोकांच्या लक्षात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता लोक विचार करून ह्यावेळी कौल देणार. आणि बऱ्यापैकी आता कोल्हापूरचं पण वातावरण बघितलं महानगरपालिकेचं तर बऱ्यापैकी काँग्रेस आलेलं आहे साहेबवरती. पण या मतदारसंघातील लोक काँग्रेसला मतदान करतील काय? करणार 100%. 100% करणार. कारण माणसांच्या मनात आहे काँग्रेस, बरेच लोकांच्या मनात आहे. त्यांनी बोलून दाखवलेलं नाही पण ते काम करून दाखवणार की काँग्रेसलाच निवडून देणार. हो पण जनता म्हणते भाजपनं आजची दिन आणली म्हणते. ते आता जनतेला कळाले की आजचे दिन आणि बुरे दिन कळाले जनतेला टोटल. त्याच्यामुळे जनता कौल देणार. बरोबर जनतेचा कौल तो काँग्रेसकडेच असणार. कोण आहे काँग्रेसचे? सोनाली सावंत आहे. बरं लोक मतदान करतील का त्यांना? करणार 100% करणार. आहे त्यांचे मिस्टरांनी इथं आमच्या भागात कार्य केलेलं आहे चांगले. तरुण पिढीला तिने साथ दिलेली आहे त्यामुळे ते करणार. यावेळी पक्ष बघून मतदान होणार का व्यक्ती बघून होणार? पक्ष बघून होणार. काँग्रेस पक्ष बघून होणार. तर काय असेल 7 तारखेचा निकाल? 7 तारखेचा निकाल हा भागात तर आमच्या काँग्रेसचा आहे. काँग्रेस गुलाल घेऊन येणारच. इथं कुणाच वार आहे? काँग्रेसचे बरं पहिल्यापासून आमच्या घरात पहिल्यापासून काँग्रेस आहे. लोक काँग्रेसला मतदान करतील काय? वाटारमध्ये पूर्ण काँग्रेस आहे. सोनाली सावंत उमेदवार आहेत, काय सांगाल त्याच्यावर? एक निवडून येणार तिने. लोक मतदान करतील का? करणार 100,000%. का? निवडून देणार त्याची. निवडणुका खूप वर्षांनी वाल्यात. काय विकास झाला काय खरोखर? विकास म्हणजे तसा अजूनपर्यंत काही झालेला नाही. आम्ही पुनर्वसन वसाहतीमधले आहे आणि आतापर्यंत आमच्या इकडे कोणी काम चांगलं केलेलं नाही. आणि आम्हाला 100% माहिती आहे की सावंत मॅडम आहेत आणि कपिल पाटील साहेब हे नक्कीच चांगल्या पद्धतीने काम करते आणि 100% ते निवडून येतील. काय काय अजून समस्या आहेत या भागातल्या? समस्या म्हणजे आम्ही वसाहतीला आम्हाला कोणत्याही 100% आमचं पुनर्वसन नाही आहे आणि कोणत्याही आमच्या नागरी सुविधा झालेल्या नाहीत. आणि आम्हाला विश्वास आहे की ते 100% आम्हाला चांगलं काम करतील. याआधी प्रशासक होतं जिल्हा परिषदेवर, प्रशासकांनी काय केलं काय? काहीच अजून काही केलेलं नाही. काय नेमकं वातावरण आहे? कुठला पक्ष बाजी मारला असं वाटतं? काँग्रेस पक्ष लोक काँग्रेसला मतदान करतील का? 100%. कशाबद्दल? 100% करणार. कारण का काँग्रेस पक्ष हा सुरुवातीपासून चांगला पक्ष आहे आणि ते 100% काम करणार. लोक व्यक्ती बघून मतदान करतील का पक्ष बघून मतदान करतील? लोक व्यक्ती म्हणून पक्ष म्हणून मतदान करणार आणि चांगल्या पद्धतीने मतदान होणार. काय निकाल लागेल असं वाटतं? 100% काँग्रेस. दादा अनेक वर्षांनी निवडणुका आल्यात, तुम्ही एक युवा आहात, युवांचे काय प्रश्न आहेत काय सांगा? युवांचे प्रश्न म्हणजे आमचा बुद्धविहाराचं काम करायचं आहे आम्हाला. त्याच्या संदर्भात सरांकडे आलेलो आम्ही. तेच काम झालं तर आमचं चांगलं होईल. काय काय समस्या अजून आहे इथल्या? लाईटीच्या समस्या आहेत, रस्त्यांच्या समस्या आहेत आमच्याकडे. ते झाले पाहिजे. कुठल्या पक्षाची सत्ता आल्यावर सर्वांगीण विकास होऊ शकतो? आता सध्या तर काँग्रेसच आमच्याकडे चांगला आहे पक्ष, तर तो वाटतो करेल म्हणून. पण भाजपनं आजची दिन आणल्यात. नाही कसले ना आजचे दिन आणलेत. युवांना रोजगार नाही, काहीच नाही युवांसाठी. बेरोजगार आहे युवांमध्ये. कामधंदा नाही चांगला, नोकरी नाही, काय नाही. काँग्रेसला मतदान होईल काय? होणार चांगलं होणार चांगलं मतदान होईल. कोण उमेदवार आहे तिकडून? काय सोनालीताई सावंत. कसं आहे त्यांचं काम? काय चांगलं आहे काम. लोक त्यांना निवडून देतील काय? हो देणार. चांगली हवा आहे त्यांची इथं. बरं. युवा पण त्यांच्या बरोबर आहेत, चांगले होईल.
काय वाटते की पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून होईल यावेळी? पक्ष बघून तर होईलच पहिला मतदान आणि आता व्यक्ती म्हणून पण देणार देतील. काय असेल 7 तारखेचा निकाल? 6 तारखेला गुलाला काँग्रेसचाच होईल. काय सांगाल की कसा असावा जिल्हा परिषद सदस्य, कसा असावा? जिल्हा परिषद हा चांगला सदस्य असावा आणि चांगलं व्यक्तिमत असल्यावरती विकास पण चांगला होऊ शकतोय. अशा पद्धतीने आहेत ते चांगलेच आहेत. कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो इथल्या नागरिकांना? आता काय बऱ्याच समस्या आहेत लोकांच्या. आतापर्यंत काय व्यवस्थित कुठली समस्या सगळ्यांच्या काय पार पडलेल्या नाहीत. तिथून पुढे पण माणूस चेंज झाल्यावरती काहीतरी विकास होऊ शकतोय असं माणसांचं गृहीत धरून विचार असतोय. कुठल्या पक्षाची सत्ता आल्यावर विकास होईल? काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यावरती होणार. अहो पण लोक काँग्रेसला मतदान करतील काय? करणार, 100% करणार. कशाबद्दल? व्यक्ती पण बघून आणि पक्ष हा काँग्रेस हा पहिल्यापासून चांगलाच पक्ष आहे. कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार? काँग्रेसचे उमेदवार सोनालीताई सावंत आणि कपिल पाटील साहेब आहेत. कसं आहे सावंतांचं काम कसं आहे? सावंतांचं काम चांगलंच आहे. कपिल पाटील साहेब पण चांगलेच आहेत. सोनालीताई हे जिल्हा परिषदमधनं आहेत. कपिल पाटील साहेब हे ग्रामपंचायत पंचायत समितीमधनं आहेत. लोकांनी ह्यांनाच का निवडून द्यावं? व्यक्ती बघूनही माणसं विचार करतात की बाबा याच्या अगोदर आपण निवडून दिलेले त्यांनी काही केलं काही नाही. मग आता नवीन याच्यासाठी माणूस विचार करतंय. आपलं जे आहे ते. तुम्ही म्हणताय काँग्रेस यायला पाहिजे पण भाजपनं आजची दिन आणल्यात भाजपनं. आजचे दिन आणले पण काय केलं? काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत 100% काँग्रेस हा पक्ष निवडून येणार आणि गुलाली काँग्रेसचाच असेल. अनेक वर्षांनी जिल्हा परिषदच्या निवडणुका व्हाल्यात. काय सांगाल की याआधी प्रशासक पण होतं, काही प्रशासकांनी केले काय? नाही केलेलं. अजून काय काय समस्या आहेत भागातल्या? आता राजूबा बावळे एक नाही निवाटरमध्ये भरपूर कामं केलेले का तर गावाला पण पाठिंबा म्हणा काही पण कुठल्या संकट काही नाही बाबांनी काम केलेलं आहे भरपूर. आणि आता काँग्रेस पक्षाकडून कपिल पाटील आणि सोनाली सावंत हे गावाचा पाठिंबा फुल आहे. यासनी लोकांनी का निवडून द्यायचं? याची आपल्या गावाच्या विकासासाठी आहेत ना ती आणि धावपळ करून करणारी काम आहेत नाही तरुण पिढी आहे. कुठला पक्ष निवडून येईल असं वाटतं? काँग्रेस. पण भाजपनं आजचे दिन आणल्यात असं म्हणतात लोक. काय आजचे दिन आणून काहीच उपयोग झालेला नाही ना. काय झालं आजचे दिन आणून? सगळे महागाई झाले ना भरपूर. काँग्रेसला मतदान करतील का लोक? भरपूर 100% वाटरात प्रतिसाद भरपूर आहे. का तर राजू शेट्टी साहेब राजूबा बावळे यांचं फुल हे आहे ना आणि गावाला भरपूर त्यांनी हे केलेलं आहे. काय असेल 7 तारखेचा निकाल? 7 तारखेला काय सोनाली सावंत आणि कपिल पाटील यांचाच आहे. लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून मतदान करतील? नाही पक्ष बघून पण आणि व्यक्ती बघून पण. का तर आमदार पण माझे आमदार त्यांनी भरपूर केलेले आहेत काम. म्हणजे असं पक्ष म्हणजे बाबाचाच आहे ना ती आमदारांचाच आहे. निवडणुका होत आहेत जिल्हा परिषदच्या, काय विकास झालाय का इथला? विकास काळी मात्र आणि तीळ मात्र सुद्धा झालेले नाहीत. हे आमचे आता चालू जे आमदार आहेत ना ते तर इकडे फिरकलेलेच नाहीत. विकास त्यामुळं गावचा विकास पुरेपूर खुंटलेला आहे. याआधी प्रशासक होतं जिल्हा परिषदवर, प्रशासकांनी काय केले काय? प्रशासकांत काय करणार आहे आता? आमदार खासदारांनी काय केलं नाही, प्रशासक काय करणार? कोणकोणत्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागतो आता? मूळ वाटारगावचा पाण्याचा रस्त्याचा हा प्रश्न मोठा आहे. काय होईल या निवडणुकीत? कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते तुम्हाला? ह्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचीच सत्ता येणार. काँग्रेसला मतदान होईल का यावेळी? यावेळेला 100% वाटारमध्येच काँग्रेसलाच मतदान जास्त होणार असं का वाटते? वाटतंय म्हणण्यापेक्षा चालू जे आमदार खासदार यांनी वाटारकडे दुर्लक्ष केल्यामुळं काँग्रेस पक्षालाच मतदान होणार. कोण आहेत उमेदवार, कोण आहेत काँग्रेसचे? काय काँग्रेसचे उमेदवार कपिल पाटील आणि सोनाली सावंत. जिल्हा परिषदला सावंत आहे. सावंत. सावंतांचं काम कसं आहे हो? सावंतांचं काम तसं बघायला गेलं तर त्याने गाठी भेटी म्हणा जनसंपर्क बऱ्यापैकी आहे त्यांचा. कपिल पाटलांचा संपर्क काय पूर्वीपासूनच आहे त्यामुळं प्रश्नच नाही. काय होईल या निवडणुकीत? काय होईल या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता येणार. लोक पक्ष बघून मतदान करतील काय व्यक्ती बघून मतदान करतील? लोक पक्ष बघूनच मतदान करणार. पण भाजपनं आजचे दिन आणले ना. आजचे दिन कोणासाठी आणले? हे गोरगरिबासाठी नाहीत, हे मोठ्या लोकांच्यासाठी आजचे दिन आणले. गोरगरीब हा भरडला जातोय. काय असेल 7 तारखेचा निकाल? 7 तारखेचा निकाल हा काँग्रेस म्हणूनच लागणार. तर काय सांगाल, अनेक वर्षांनी निवडणूक होते जिल्हा परिषद पंचायत समितीची, खरोखर विकास झालाय का मतदारसंघाचा?
तसं बघायला गेलं तर खूपच कमी विकास झालेला आहे, कारण का एक 2-3 वर्ष निवडणूक ही पुढे गेलेली आहे आणि त्यामुळं विकास हा थांबलेला आहे. आणि त्यात बघायला गेलं तर जे आत्ताचे सत्ताधारी आहेत ह्यांनी खूपच कमी प्रमाणात विकास केलेला आहे. आणि तसं बघायला गेलं तर ह्यांनी जास्त प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि कामं कुठं झालेलं नाहीत. आणि तसं बघायला गेलं तर भाजप हा असा एक पक्ष आहे की जातीवादी पक्ष आहे आणि दुसरे लोकांना योजना म्हणून सांगायच्या, स्कीमा आणायच्या आणि त्यामध्ये आता लाडकी बहिणीची योजना बघितली तर नुसतं तुम्हाला आता इलेक्शन आल्यानंतर 1500 रुपयाचा तिने हप्ता सोडतात आणि त्यानंतर परत नंतर 2-4 महिने तिने परत नंतर काय बघत नाहीत. त्यानंतर परत नंतर दुसरी लोकसभा आल्यानंतर परत नंतरनं त्या लोकसभेला परत लोकसभा असेल किंवा आमदारकी असेल त्यावेळेला परत महिलांनी त्यांचं मताचं वोटिंगसाठी परत 1,500 रुपयाचा हप्ता सोडतात आणि अशा पद्धतीनं ही भाजपची खेळी आहे. आणि तसं बघायला गेलं तर आमच्या इथं जनस्वराज्य हा पक्ष हे भाजपचा दुसराच चेहरा असल्यामुळे आम्ही ह्यावेळेला काँग्रेस या पक्षाला प्रचंड मतांनी निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण भाजपनं आजचे दिन आणल्यात. कोण म्हणते आजचे दिन आणल्यात? तुम्हाला कोण म्हणते की बाबा आजचे दिन कोणी आणल्यात असं म्हणत असेल तर तिने आमच्यासमोर यावं, स्टेजवरती आम्ही सर्वच आमच्या महाआघाडीचे सर्वच नेते त्या प्रश्नांना उत्तर द्यायसाठी कटिबद्ध आहोत की बाबा त्यांनी काय विकास केला आहे ह्यासाठी स्टेजवरती येऊन त्यांनी समोरासमोर आमच्या संग चर्चा करावी. कुठला पक्ष बाजी मारला असं वाटते? आत्ताचे हा जिल्हा परिषदमध्ये आम्हाला असं वाटतं की काँग्रेसची ही सत्ता 100% कोल्हापूर जिल्हा परिषदला असणार. कोण इकडे उमेदवार कोण आहेत काँग्रेसचे? सोनाली ते आमच्या इथं उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर कपिल पाटील हे आमच्या पंचायत समितीचे उमेदवार आहेत. कसं आहे सोनाली सावंतांचं काम कसं आहे काय? खूप ॲक्टिव्ह बघायला गेलं तर जसं राजकारणी हवा माझ्या मते तिने बऱ्यापैकी व्यवसायामध्ये होते ते, पण तो राजकारणामध्ये जसा चेहरा हवा असा चेहरा ह्या सोनालीताईंचा आहे. लोक मतदान करतील का त्यांना? 100%. कारण का तसं बघायला गेलं तर आम्ही आता त्यांचा प्रचार करतोय, त्या प्रचारात बघायला गेलं तर महिलांचा वर्ग असा आहे की त्या सोनाली त्यांना एवढं बघितल्यानंतर सेल्फी मारायला येतात किंवा हे खूप ॲक्टिव्ह असं बघायला गेलं तर उमेदवार आत्ताचे काँग्रेस पक्षाकडून दिलेले आहे. आगामी काळात काय चित्र असेल, काय काय घडामोडी होतील असं वाटते? 100% हा जिल्हा परिषदचा म्हणजे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे 100% असणार. काय असेल 7 तारखेचा निकाल? 100% काँग्रेस हे निवडून यायला तुम्हाला दिसेल. निवडणूक होत आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काय सांगाल की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? काय की इथं स्थानिक प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे आम्हाला राष्ट्रीय लेवलला जायची गरज नाही, असं स्थानिक प्रश्न फार महत्त्वाचे. वॉटर गटर मीटर म्हणजे आम्हाला रस्त्याची गरज आहे, आम्हाला म्हणजे आपण म्हणू पाण्याची गरज आहे, आम्हाला सार्वजनिक शौचालयाची गरज आहे. येथील नागरिकांना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतोय अजून? खरं तर काय होतं की पहिल्यापासून तुम्ही बघत असाल तर स्थानिक लेवलचे कुठलेही प्रश्न घेतले जात नाहीत. मी म्हणतो की असा उमेदवार आम्हाला जो निवडून द्यायचा आहे की जो उमेदवार बघत असेल तर स्थानिक लेवलचे आमचे प्रश्न हाताळेल. म्हणजे जणू की रस्ता पाहिजे आहे, दुसरी गोष्ट सार्वजनिक शौचालय पाहिजे आहेत, स्वच्छता पाहिजे आहेत, चांगले रस्ते पाहिजे आहेत. म्हणजे असे अनेक जे प्रश्न बघत असेल तर स्थानिक लेवलचे, तर असा उमेदवार पाहिजे की जो आम्हाला उमेदवार काय करेल स्थानिक लेवलचे प्रश्न सोडवेल, असा उमेदवार आम्हाला निवडून द्यायचा आहे. काय सांगाल की लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील? नाही, आता पक्ष बाजूला राहतील. आम्हाला असं वाटतं की आता व्यक्ती म्हणून जो उमेदवार सुशिक्षित आहे तो त्याच लोकांना काय करतील, लोक मतदान करतील. दादा, खूप वर्षांनी एकंदरीत निवडणूक होते, काय सांगाल की खरोखर विकास झालाय का या भागाचा? नाही, विकास झालेला नाही आहे बऱ्यापैकी, थोडक्यात सांगायचं झालं तर. कारण का आज तागायत बरोबरच किती 7 का 8 वर्षांनी निवडणूक लागते, त्यामुळे विकासाचा काय असा हे पण नाही आहे, मुद्दा पण नाही आहे. आता तुम्ही आमच्या गल्लीचीच अवस्था बघू शकताय, गावात ऑल ठिकाणी काँक्रिटीकरण झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, पण आमच्या भागात काही झालेलंच नाही. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे काय माहिती आहे का, की ह्या ठिकाणी म्हणजे आमच्या गावचा विषय असू दे कोणता 113 गट ब हा जो विषय होता त्यावेळी आमचे राजूबाबा आवळे आमदार होते, त्यांनी खूप गावाला सपोर्ट केला होता. त्या बाबतीमध्ये राजू शेट्टी साहेब असतील, राजूबाबा आवळे असतील, रविकिरण इंगोले असतील, आमचे विनायक पाटील सर असतील, हे त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला होता. सगळे नेते मंडळी इथे येऊन गेले होते, पण एकही असा बाबा नेता नव्हता की बाबा त्यांनी राहू दे, गावची जमीन आहे त्या गोष्टीसाठी त्यांनी सहकार्य करायला पाहिजे होतं, ते काही केलेलं नाही. याआधी जिल्हा परिषदेवर प्रशासक होतं, प्रशासकांनी काही विकास काम केलं? प्रशासकांनी काही सुद्धा केलेलं नाही इथं. काय सांगाल की कसा असावा जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती? आता सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे सुशिक्षित किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न जाणणारा किंवा इकडे तिकडे हे करणारा असा सदस्य असावा. तर
आताच आपण बाजोली जिल्हा परिषद मतदारसंघातील वाठार या गावातील नागरिकांशी संवाद साधला. या गावामधील झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, नागरिकांच्या असणाऱ्या समस्या आणि होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, नागरिक कोणकोणत्या गोष्टींना या ठिकाणी कोणकोणत्या समस्यांना या ठिकाणी फेस करतायत हे आपण सविस्तरपणे नागरिकांकडून जाणून घेतलं. तुर्तास मी या एपिसोडमध्ये येथे थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.